वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चौथं लक्षण सांगतात अधिकाऱ्याचं, मुमुक्षु। त्याचं काय स्वरूप आहे? ब्रह्मप्राप्ती आणि संसार रूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात। या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात। ती ज्याच्या जवळ असेल तो मुमुक्षु। बर का? आता मुमुक्षु म्हटल्यानंतर पहिल्यांदा मोक्ष कशाला म्हणतात पहिलं लक्ष सांगितलं बरं का। ब्रह्मप्राप्ती आणि संसार रूपी बंधाची निवृत्ती यास काय म्हणतात? मोक्ष। त्याच्यामध्ये मोक्षमध्ये मोक्ष म्हणजे मोकळं होणं। काय होणं? मोकळं होणं। मोकळं होणं म्हणजे आपण बांधलोय कशाने तरी, कशाने तरी बांधलोय। कोण बांधलंय? खरंच बांधलाय का बांधून घेतलंय? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे। वास्तविक आपण सच्चिदानंद स्वरूपच आहोत। पण सच्चिदानंद स्वरूप नसताना मी देह आहे, मी ब्रह्म आहे असं न म्हणता मी देह आहे। म्हणजे स्वरूपाला मी न म्हणता देहाला मी म्हणणं हेच बांधन आहे, हेच बांधून घेणं आहे बरं का। म्हणून तिथं फार सुंदर तो घेऊन या छंद माझे माझे। आपण मुक्तच आहोत, आपण मुक्तच आहोत, पण आपण बांधून घेतलंय, आपण बांधून घेतलंय। बऱ्याच लोकांना एकटं राहायला करमत नाही, एकाकी न रमते। देवाला सुद्धा करमलं नाही बर का। येणे एकलेची न काय, एकलेची कंठी न म्हणून या येणे, केली निर्माण चौदाई भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी। देवाला एकट्याला करमलं नाही म्हणून हे सगळं त्यांनी निर्माण केलंय जग। आता देवाला एकट्याला करमत नाही, आम्हाला तुम्हाला कसं करमल हो? गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे सगळं त्यांनी निर्माण केलं, एकट्याला करमत नव्हतं म्हणून, एकट्याला करमत नव्हतं म्हणून। आणि एकट्याला करमत नव्हतं म्हणून जरी त्यांनी निर्माण केलेलं असलं तरी तो मोकळा आहे बर का। त्यानं बांधून घेतलेलं नाही। ते म्हणतंय मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणीतले तो सुटला। एवढं निर्माण करून सुद्धा ते मी केले म्हणत नाही। तो मी केले म्हटलं की मानला जातो, मी केले म्हटलं की मानला जातो। बांधला जातो, परिणाम ते भोगावं लागतं। म्हणून मूळ स्वरूपाचं वर्णन करताना असं वर्णन केले। तुकोबाराय म्हणतात, मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे। महाराज म्हणतात आम्हाला बंधनच माहिती नाहीये, तर मुक्त कशाला शब्द वापरताय म्हणतात। कधी सापेक्ष शब्द आहे। म्हणते 4 दिवसापूर्वी सुटून आलो, सुटून आलो म्हणजे कुठंतरी होता कारागृहात, सुटलो म्हणजे आधी बंधनात होता। आत्ता शिक सुटलो बघा कामावरून, आत्ता शिक सुट्टी झाली म्हणजे आतापर्यंत 3:30 वाजेपर्यंत नाही का, 3 वाजेपर्यंत आता शिक सुट्टी झाली। म्हणजे आपण बांधून घेतलंय। किती बांधून घेतलंय? स्वस्वरूपाला आपण विसरलो आणि देहालाच मी म्हणण्यामध्ये एवढं बांधून घेतलं, एवढं बांधून घेतलं की आमचं हे चक्र सुरू झालंय। किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे, फक्त मी देह म्हटल्याचा परिणाम फिरावं लागलं बरं का।
मी देह म्हणण्याचा परिणाम. हा, मनुष्य बंधनामध्ये सापडला. बंधनामध्ये, हा, ज्या वस्तूचा आपल्याशी संबंध नाही त्या वस्तूला माझं म्हटलं की भोगावं लागतं. भोगावं लागतं असताना मला लक्षात ठेव. त्याला ज्ञानोबरांनी सुंदर दृष्टांत दिलाय. 2-3 दृष्टांत दिलेत बरं का. पोपट धरणारी जी माणसं आहेत ना, हा, ती पोपट धरणारी माणसं काय करतात, आत अशी लाकडाची काठी आणि त्याला वर नळी असते. हा, आणि तिथं एक वर त्याला फळ बांधून ठेवतात. काय ते फळाच्या आशेनं ते पोपट त्या नळीवर गेलं की ते पोका असते ना, ते फिरतय. काय फिरलं की त्याच ते खाली होतंय, आणि डोकं वर होतंय. पाय वर होतात आणि डोकं खाली होतंय. आता ते त्या फळाच्या आशेनं तिथे गेले आणि त्या नळीला धरल्यामुळं त्याच्या वजनानं ती नळी फिरली की ते पक्क धरतंय बरं का. ते सोडत नाही. मी सोडलं तर पडतोय, मी सोडलं तर पडतोय. कोण बांधून घेतलं? पोपटानं. कशामुळं? त्या फळाच्या आशेनं. तसं विषयाच्या आशेनं आपण बांधून घेतलंय. विषयाची आसक्ती बरं का. हा, दुसरा दृष्टांत दिला उभेती. कसे आहे सूरदास महाराज आहे का पाठ? हा, बघा नुसता झोपा करते, पाठ करत नाही बघा, अभ्यास करत नाही. हा, दुसरं दिलं ते माकडाचं. माकड धरणारी जी माणसं आहेत ना, ती काय करतात, असा एक डबा ठेवतात. त्या डब्यात फुटानं फार आवडतात माकडाला. हा, आणि ते फुटाने त्या डब्यात टाकतात. म्हणजे जाताना बरोबर ते हात असा जातोय आणि ते आत मुठीत घेतले की मूठ बाहेर येत नाही बरं का. ते काढायचा प्रयत्न करते पण मूठ सोडत नाही ना. त्याच्या लक्षात यायला पाहिजे, मूठ सुटली की आपण सुटतोय, पण ते मूठ सोडत नाही. मूठ सोडत नाही त्यामुळे ते त्यात हात अडकतो. हात अडकली डबा घेऊन त्याला पळता येत नाही. येणारी येतात माणसांनी त्या माकडाला धरतात. कशामुळे सापडलं? आता ती मूठ कोणी सोडायची? धरणाऱ्याने काही नाही. म्हणजे हातात मुठात घेतले त्यांनी, मूठ कोणी बांधली? हा, ज्ञानोबराय म्हणता आपोला आपण बांधविला गळा. आपणच आपल्याला बांधून घेतले. आपणच. आता आपणच आपल्याला बांधून घेतल्यानंतर मग सोडायला पाहिजे कोण? आपोली आपण करा सोडवण. दुसरं कोणी सोडायला येणार? हा, म्हणजे बंधनात सापडला आपण. हा, कोणत्या बंधनात सापडलो? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. हा, दुःख भोगायची वेळ आली. हा, एकदा तुम्ही स्वरूपापासून बाजूला गेलं की दुःख भोगायची वेळ येतेच. दुःख भोगायची वेळ येतेच. फार दृष्टांत दिलेत संतांनी. तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला निसर्गाचा, फार सुंदर. क्षरला सागर गंगा ओगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. सागर म्हणजे समुद्र. समुद्राचं पाणी, आता समुद्र म्हणजे व्यापक आहे की नाही? हा, तो आपल्या महिमेत आहे, आनंदात आहे. लाटा येतात काय, उसळतो काय, तो कोणाला घाबरत नाही. सगळे त्याला घाबरतात. समुद्राच्या तुम्ही जर त्या चौपाटीवरती गेला तर असं वाटतं, पाहत राहतं. मनुष्य सगळ्याला विसरतो बरं का. एवढं ते रमणीय वातावरण असतं. आपल्या महिमेत असतो तो समुद्र. त्याला कोणाचं देणं नाही, घेणं नाही, काही नाही, काही नाही, काही. पण त्याच समुद्राचं पाणी वाफेनं वर जातं आणि ते ढगामध्ये येतं. ढगाचं रूपांतर होऊन ते वरून खाली आदळतं. समुद्रात होतं समुद्र पाणी, तेव्हा त्याला काही संबंध नव्हता. पण तेच वरती गेलं आणि वर गेलं त्यानं का? आपल्या स्वरूपाला सोडलं. आपल्या स्वरूपाला सोडलं. स्वरूपाला सोडलं, वर गेले, वरून ते खाली आदळायला लागलं. आदळता आदळता आणि ते जमिनीवरती आदळायला लागलं. मातीत गेलं, गढूळ झालं. गढूळ झाल्यानंतर या खड्ड्यातून त्या खड्ड्यात, त्या खड्ड्यातून त्या खड्ड्यात समुद्रात शांत होतं बरं का ती. आता खड्ड्यात उड्या मारायची वेळ आली का नाही कोणाला? पाण्याला. का? समुद्राला त्याने स्वतःच्या स्वरूपाला सोडलं. पण ते खड्ड्यातून त्याला एवढं लागतं त्या पाण्याला, एवढं दगडा बरोबर उडी मारावं लागते, त्या मातीत मिसळावं लागतं,
एवढं करत 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 ते जातं कुठं, गटारीला. गटारीला गेले की गावाची घाण त्याला सहन करावी लागते. कुणाला? पाण्याला. सया गावाची दुर्गंधी गटारी, गटारीतून जातं ते कुठं, ओढ्याला. ते आदत आदतच जातं बरं का. तिथून जातं ते कुठं, नदीला. नदी सुद्धा या गावातून त्या गावातून, या गावातून त्या गावात, त्या नदीमध्ये अनेक जण घाण टाकतात. ती सण करत 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 जाते कुठं, जाते पुन्हा समुद्राला जाते. तेव्हा तिला वाटतं आता बरं वाटलं. तुला कोण सांगितलं तर तिला सोडायला? पाण्याने समुद्राला सोडल्याचा परिणाम वरून खाली आदळावं लागलं. माती खावी लागली, गावाची दुर्गंधी खावी लागली. असं करत करत एवढा काळ गेला आणि शेवटी समुद्राला मिळालं. तेव्हा ते स्थिर झालं आपल्या स्वरूपाला. सगळा दुःखाचा भाग गेला. हीच अवस्था आमची तुमची. काय दुरोपद काय? चरला सागर गंगा ओगी म्हणजे आपणची खेळी आपणाशी. काय राव हे, आमच्या आपण कसं फक्त कीर्तनापुरतं, कामापुरतं आम्ही पाठ करतोय ना. त्यात 2-3 उदाहरण दिलेले आहेत त्या अभंगामध्ये. तात्पर्य त्या पाण्याने स्वरूपाला सोडल्यामुळे दुःख भोगायची वेळ आली. तेव्हा आपण स्वरूपापासून बाजूला गेलो तेव्हा दुःख भोगायची वेळ आली. आणखी एक त्याला उदाहरण दिलेलं आहे. एक मनुष्य प्रवासाला निघाला होता आणि रेल्वेमध्ये चढला. रेल्वेत गर्दी फार, बाकड्यावरती बसला आणि त्या रेल्वेमध्ये प्रवास करता 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 काही पोलीस तपास करण्याकरता आले. आणि तपास करता करता एका डब्यामध्ये गेले. त्या एका बाकड्याच्या खाली पेटी होती. पेटी पाहिली आणि त्यांनी विचारले, हो पेटी तुमची का? म्हणला माझी नाही. तुमची का? माझी नाही. तुमची का? माझी नाही. त्याला विचारलं थोडं. त्याने विचार केला, सगळ्यांना विचारलं कुणीच माझं म्हणना. त्याला वाटलं आपण माझं म्हणाल का हरकत आहे म्हणाला. मोठी पेटी दिसते, सगळे डब्यात होते, सगळ्यांना विचारलं कुणीच माझं म्हणना. त्याला वाटलं आपलं माझं म्हणावं. माझं म्हटल्याबरोबर हरकत नाही. म्हणजे तुमचे ना म्हणजे इकडे स्टेशन आलं. स्टेशन आल्यानंतर ती पेटी खाली घेतली. ज्यानं माझं म्हटलं त्यालाही खाली घेतलं बरं का. मग ती नेली पोलीस ठाण्यामध्ये. नेली ती पेटी, उघडली. त्यात प्रेत होतं. काय होतं? प्रेत होतं, मेलेलं. उघडली. हे बघा तुम्ही ह्याला मारले. मी मारलंच नाही म्हणाला. माझा नाही पेटीचं. तुम्ही म्हटला ना माझी पेटी आहे, आता तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल, तुरुंगात जावं लागेल. अहो माझा नाही पेटीचं. तुम्ही काय म्हटला? आम्ही त्या गाडीत विचारल्यानंतर तुम्ही काय म्हटला? हो म्हणला साहेब मी का म्हटलो, कोणीच माझं म्हणणं म्हणून मी माझं म्हटलो. आता तू माझं म्हटलायस ना, हे तुला भोगावं लागेल. तुला आता शिक्षा, तूच खून केलायस, तूच मारले. ह्याला काय संबंध होता याचा? हीच अवस्था आमची तुमची जीवनाची. माझं घर पाळा भर. बरोबर आहे. माझं म्हटलंय की नाही, माझं घर त्याला सारव, त्याला रंगरंगोटी कर. माझं म्हटलं की नाही, तुम्ही माझं म्हटलं की ते सगळं करावं लागतं. म्हणून आपण स्वरूपापासून बाजूला गेलो आणि म्हणजे आपण मुक्तच आहोत. आता मुक्तच आहोत हे कधी कळालं? हे कोणाला कळतं मुक्त आहे? हे माझं नाही, हे अधिकाऱ्याला कळतं. आता तो अशा अवस्थेवरती आलाय, खरंच माझ्या पाठीशी लागलेले जन्ममरणाचं दुःख आहे, हे दुःख गेलं पाहिजे बरं का. हे दुःख गेलं पाहिजे, याच्यातून मी मोकळा झालो पाहिजे. म्हणून व्याख्या केली, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होणं यालाच म्हणतात मोक्ष.
त्यातला दुसरा भाव सांगितला. इथं पहिलं काय सांगितलंय, ब्रह्मप्राप्ती आणि स्वस्वरूप रूपी बंधाची निवृत्ती. आपण त्या बंधनामध्ये सापडलो, आपणच बांधून घेतलेलं आहे. आता हे सुटलं पाहिजे, याच्यातून सुटलो पाहिजे, हे निवृत्त झालं पाहिजे. हो हो, मोक्षाचं स्वरूप पहिल्यांदा कळलं पाहिजे ना. हो, नाहीच कळतच नाही ना. व्यवहारात म्हण आहे बरं काय, येडीला माहेरी कळत नाही आणि सासरी सारखंच आणि माहेरी सारखंच. तसे आम्ही तुम्ही येडेच आहोत. आम्हाला परमार्थही कळना आणि प्रपंचही कळना. त्या कळालाय, दोन्हीपैकी एक तरी कळावं का नाही. एक परमार्थ तरी कळायला पाहिजे, नाहीतर प्रपंच. प्रपंच जर कळाला तर तुम्ही त्याचा त्याग कराल, म्हणजे परमार्थ करावा असं वाटेल. आणि परमार्थ जरी कळाला असं वाटलं तर परमार्थच केला पाहिजे. आता प्रपंच नको ना, आम्हाला प्रपंचही सारखाच आहे आणि परमार्थही सारखाच आहे. दोन्हीत काहीच फरक वाटत नाही आम्हाला. पण संसारही कळा पाहिजे आणि परमार्थही कळा पाहिजे. दोन्हीचं स्वरूप कळायला पाहिजे ना. लोक आज का परमार्थाकडे प्रवृत्त नाहीत? परमार्थच कळालेला नाही. संसार का सोडायला तयार नाहीत? संसार कळालेलाच नाही. कळालेला नाही म्हणून संसार सोडणार आणि परमार्थ कळालेला नाही म्हणून परमार्थाकडे येणार. हे कधी कळायचं? चौघाच्या खांद्यावरती गेला तरी कळायचं नाही. का कळण्याची इच्छाच अजून निर्माण झाली नाही ना. कळवून घ्यावाची इच्छा निर्माण झालीच नाही. म्हणून ब्रह्मप्राप्ती आणि मोक्ष, संसारूपी बंधाची निवृत्ती, त्यास मोक्ष म्हणतात. हे ज्याला कळालं, हे ज्याला कळाला, याच्यातून आता आपण सुटलं पाहिजे बरं का. आता सुटलं पाहिजे म्हणजे आता हे सोडायचं आहे, म्हणजे ती इच्छा निर्माण झाली पाहिजे ना. म्हणून बंधाचं फार वर्णन केले. बंधनाचं एवढं वर्णन केले. तेने तुटती बंधने उभय लोकी, बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. म्हणजे आपणच आपल्याला बांधून घेतलेलं आहे. आपणच आपल्याला बांधून घेतले. आता बघा, हा मुलगा माझा, कोण म्हणता? तुम्ही म्हणता. म्हणजे माझा म्हणजे तुम्ही त्याला काय घेतलं? बांधून घेतलं. बांधून घेतलं, बरोबर आहे. तसं देहालाही आपण बांधून घेतलं. देह माझा. जसं देहाला बांधून घेतलं तसं घरालाही बांधून घेतलं. घर बांधणं वेगळं आणि घराला बांधून घेणं वेगळं. गौंडी घर बांधतो, अनेकांची घर बांधली, पण तो माझं कधी म्हणतच नाही. बांधणं चांगलं, पण बांधून घेणं फार वाईट बरं का. आता त्या गौंड्याला बांधण्यामध्ये कष्ट आहेत का बांधून घेणाऱ्याला कष्ट आहेत? मग तुम्हाला काहीच काम नाही. त्याला घाम येतोय, दगड उचलावे लागतात, दगड फोडावे लागतात, उन्हात थांबावं लागतं. आपल्याला काय करावं लागतं? फक्त इकडून तिकडून यायचं, बघायचं, आठवड्याला पगार भागवायचा. काय घाम तर येतोय? एवढं कष्टाने घर बांधून सुद्धा तो बांधून सुद्धा माझं म्हणत नाही. आम्ही एकही वीट त्याच्यावरती ठेवली नाही तरी म्हणतो माझं. बरं का. गौंडी झालेलं चांगलं का मालक झालेलं चांगलं? काय सुरत, गौंडी झालेलं चांगलं का मालक झालेलं चांगलं? एवढं बांधून सुद्धा त्याचं त्याच्या ठिकाणी, म्हणून ते बांधलेलं आहे बरं का. म्हणून त्याला उदाहरण व्यवहारातलं देतात. गमतीच आहे उदाहरण. कसं आहे बघा, जनावर पाळतात. त्या जनावराला दावं बांधावं लागतं. जनावराला दावं बांधावं लागतं. ते बांधलं की जागेवर थांबतंय. पण गाढवाला दावं बांधावं लागत नाही बरं का. गाढवाला गोटा नसतो आणि त्याला खुंटाही नसतो आणि त्याला दोरी पण नसते बरं का.
जी गाढव पाळणारी माणसं 10-10, 15, 20-20 गाढवं असतात त्यांच्याकडे. त्याला वैरेने आणावं लागत नाही. काम झालं की त्याला सोडायचं, ते चरून येतंय. काम झालं की सोडायचं, ते चरून येतंय. त्या गाढवाच्या ठिकाणी गुण चांगला आहे, बाकीची गुण चांगली नाहीत बरं का. ते तुम्ही जर रिकामं सोडलं की ते उकंड्यावरती लोणार. नको त्यावेळेला ते ओरडणार. पण पाणी पिताना मात्र त्याला बिस्लरीतलं पाणी लागते बरं का. शुद्धच पाणी पिते गाढव. गढूळ पाणी कधी पित नाही. म्हणून काही काही कीर्तनकर गमतीने सांगतात, बरीच माणसं कुजलेलं पाणी पितात पण गाढव शुद्ध पाणी पितं. त्या माणसापेक्षा गाढव बरं म्हणतात. कुजलेलं म्हणजे संध्याकाळची टिंब. जे गाढव जरी घाणीत फिरलं तरी पाणी मात्र घाण पित नाही बरं का. ते एक गुण तेवढा चांगला आहे त्या गाढवाच्या ठिकाणी. आणखी त्या गाढवाचं वर्णन केलं जातं. त्या गाढवावरती ओझं ठेवतात बरं का. पण ओझं ठेवताना त्याला ओझं किती जपतंय, त्याला विटेवरती उभं करायची, विटा ठेवायच्या पायाखाली, वीट फुटेपर्यंत त्याच्या पाठीवर ओझं ठेवायचं. वीट फुटली की समजा आता ह्याचं ओझं झालं मापाचं बरं का. जे ओझं व्हायला सुद्धा गाढव फार चांगलं. असं जे गाढव आहे ना, त्या गाढवाला सांभाळण्याकरता काय प्रयत्न करावा लागत नाही. पण एकदा ते रात्री मालकाच्या दारात गेले की मालक काय करतो त्याला, ते रात्रभर गाढव जाऊ नये बाहेर कुठं. आता ते मोकळच आहे, रात्री कुठं फिरायला गेलं, पाणी प्यायला आणि चरायला गेलं तर सकाळी शोधायचं अवघड आहे ना. मग ते काय करतात गाढव पाळणारी माणसं, रात्रीला त्याला काय करतात, ते अंगणात उभी राहिली की त्याच्या पायाला फक्त असा हात फिरवतात बरं का, असं. ते म्हणते मला मालकाने बांधले बरं का. सकाळपर्यंत ती जागा सोडत नाही. सकाळपर्यंत जागा सोडत नाही. फक्त मालक काय करतो, फक्त त्याच्या पायाला हात फिरवतो. आता ते सोडले म्हणते, झाले रिकामं बरं का. तसं आपली अवस्था आहे बरं का. आपण बांधून घेतलंय, आपणच बांधून घेतलंय. आता ते आपल्याला सोडवायचं असेल तर त्याला श्री गुरूंची गरज आहे. श्री गुरूंची. जसा तो मालक हात फिरून नुसता हात फिरवतो सोडवल्यासारखं, तसं श्री गुरु पाठीवरून हात फिरवतात, तू सुटलास. तू देह नसून तू सच्चिदानंद स्वरूप आहे असं त्यांनी सांगितलं की आपण या देहातून सुटलो. पण फार कालावधी आहे बरं का. म्हणून हे मोक्षाचं स्वरूप आहे. हे ज्याला कळलं आणि कळल्यानंतर त्याला इच्छा झाली आता हे आपल्याला मिळालं पाहिजे, असा जो मोक्ष, अशी मोक्षाची इच्छा ज्याच्या जवळ आहे त्याला म्हणतात मुमुक्षु. मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षु. आणि त्याच्या विरुद्ध आहे भोगाची इच्छा करणारा भुभुक्षु. जगामध्ये 99% भुभुक्षु आहेत आणि 1% मुमुक्षु आहे. आज जग भोगाच्या मागं लागले का मुक्त होण्याच्या मागं लागले? सगळे भुभुक्षुच आहेत. त्याच्याकरता प्रयत्न करतायत. ते म्हणले घेईन तर 25 लाखाचीच गाडी घेईन, नेशेन तर पैठणीच नेशेन. किती प्रयत्न करेन, किती पगार कमी ओव्हर टाइम करेन, ती पूर्ण करायची ना इच्छा. ती इच्छा पूर्ण करण्या कितीही कष्ट झाले तर ते कष्ट करण्याची तयारी त्याची आहे. भोगाच्या बाबतीत तीच अवस्था मुमुक्षीच्या बाबतीत आहे. आता हे कळेल आहे. मोक्ष कशाला म्हणतात आणि मोक्ष कशाला म्हणतात ते कळल्यानंतर आता ती इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली. नुसती नाही, तीव्र बरं का, तीव्र इच्छा निर्माण झाली. किती तीव्र इच्छा झाली? एवढी तीव्र इच्छा निर्माण झाली, एवढी तीव्र इच्छा निर्माण झाली, पुसावेशी हेची वाटे. कोणी भेटला की ते मला देव भेटेल, मला संत भेटतील, माझ्यावर गुरुची कृपा होईल. कोणी भेटलं तरी, पुढारी भेटला तरी त्याला तेच विचारणार, विषयासक्त भेटला तरी त्याला तेच विचारणार, चोर जरी भेटला तरी त्याला तेच विचारणार,
दुर्जन भेटला तरी तेच विचारणार, सज्जन भेटला तरी तेच विचारणार. उसावेशी हेच वाटे, जो जो कोणी भेटेल त्याला हेच विचारणार, मला देव भेटेल का, मला देव भेटेल का. तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याच्या उलट बर का, विषयासक्त माणूस आहे आणि विषयासक्त माणसाला इच्छा निर्माण झाली आणि त्याला जर उद्या देव भेटला तर तो विचारेल, कधी करशील लग्न माझे तुझं ठावे ईश्वरा. मुमुक्षुला जर विषयासक्त भेटला तर त्याला म्हणतोय मी मुक्त होईन का, मला देव भेटेल का. आणि विषयासक्त माणसाला उद्या देव भेटला तर त्याला विचारतोय माझं लग्न होईल का. दोघांची सुद्धा इच्छा तीव्रच आहे, पण इकडे विषयाची आहे आणि इकडे मोक्षाची आहे. म्हणजे कोणी भेटलं की त्याला तोच विचारतो, दुसरं काहीही विचारत. म्हणून महाराजांनी त्याला प्रमाण दिलं काय, कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान, चित्त माझे खरंच माझा उद्धार होईल का सांगा, उद्धार होईल का सांगा. उद्धाराकरता काय केलं पाहिजे सांगा, सांगा, सांगा. याच्या दिवशी दुसरं काय विचारतच नाही. अशी मुमुक्षु अवस्था निर्माण झाली पाहिजे बरं. तोच ज्ञानाचा अधिकार. आम्ही कशाचे विचारतो, मला कीर्तन करायला येईल का, मला चाल म्हणायला येईल का, मला वाजवायला येईल का, मला कोणी कार्यक्रमाला बोलवलं का. म्हणून आळंदीत मुमुक्षु आहेत. मुक्त आज आळंदीला माणसं मुक्त होण्याकरता जातात का, काहीतरी कला मिळवण्याकरता जातात. कला मुक्त होण्याकरता जाणारी माणसं बोटावर मोजण्यासारखे, बोटावर मोजण्यासारखे. म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा आहे. दुसरं उदाहरण माऊलीने दिले, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगावनी निमेष वडील माने. तो म्हणजे हे माझ्या जीवनातलं बिरड म्हणजे गाठ कधी सुटेल, काही बिरडे फिटेल, हे फिटण्याकरता काही तो स्वामी भेटेल, कधी मला गुरु भेटतील, कधी भेटेल सांगा. म्हणजे मला हे भेटण्याकरता नाथ महाराज वयाच्या 8व्या वर्षी गुरूंचा शोध करण्याकरता निघाले. कितव्या वर्षी, आपली किती झाली, 8 शोक 32. सुरदास किती झाले, म्हणजे 8 पंचे 40. तरी अजून आम्हाला गुरु भेटावा असं वाटत नाही का, आपण मुमुक्षुच नाही ना. मुमुक्षु का, मुमुक्षु इच्छा निर्माण झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून तो त्यांची भेट होण्याकरता त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ वर्णन केले माऊलीने. काय, युगावनी वडील निमिषमाने. त्याला एक एक तास म्हणजे युगासारखा वाटतो. एक एक तास म्हणजे का, हे कधी भेटतील, कधी भेटतील, कधी भेटतील. त्याला तो जाता वेळ जाता वेळ जाता जाता जात नाही. म्हणजे त्या मुमुक्षीची किती अवस्था आहे बघा. म्हणजे हे दिवस त्याच्या जीवनातले लवकर जात नाहीत, दीर्घ वाटतात त्याला. तो क्षणाक्षणाला घड्याळ बघतोय, क्षणाक्षणाला. बघा, मनुष्य आजारी पडावा आणि डॉक्टरने सांगावं बेड रेस्ट पाहिजे. अंथरुणावरती पडल्यानंतर ते त्याचा वेळ जात नाही, ते घड्याळ बघते 10 मिनिटाला. 4 वाजून 5 मिनिटं त्याला वाटतं अर्धा तास झाला, ते बघते म्हणजे 4:15 झालेत. आणखी 5 मिनिटं गेल्यावरती अर्धा तास झाला, त्याला 4 वाजून 20 मिनिटं झालेत. त्याचा जाता जाता वेळ जात नाही बरं का. जाता जाता जसं दुःखी माणसाची अवस्था आहे, त्याच्या आयुष्यातला वेळ जात नाही. आणि जो ज्ञानाकरता तळमळ करतो त्याला एक एक क्षण म्हणजे युगासारखा वाटतो. युगावनी वडील निमिषमान, निमिष म्हणजे थोडा. म्हणजे तो त्याच्या जीवनातला काळ लवकर जात नाही बरं का. का, त्याची इच्छा एकच आहे, तीव्र निर्माण झालेली आहे. म्हणून
तुकोबरांनी वर्णन केले त्या मुमुक्षूचे वर्णन करताना कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत अशी झुरणी लागली पाहिजे चित्ताला. काय झुरणी लागल्यानंतर मनीस वाळतो का वाढतो? असं बारीक होत. झुरणी लागलाय. त्यांना विचार का अहो अलीकडे झुरलाय तुम्ही फार, काय तब्येत बरोबर नाही? हा, अन्न जात नाही? म्हणजे काय नाही, चिंता लागल्या. म्हणून काय लागल्या? चिंता कशाची? एवढं शिकलोय हो, एवढं शिकलोय पण नोकरीच कुठं मिळाला. चिंता आहे त्याला. म्हणजे झुरणी लागते, मला कधी नोकरी लागेल, मला कधी नोकरी लागेल. हा, त्या बाबतीत तशी अशी उद्धाराच्या बाबतीत झुरणी लागायला पाहिजे. उद्धाराच्या मला कधी देव भेटेल, हा, संत कधी भेटतील, गुरु कधी भेटतील, मला ही अवस्था कधी प्राप्त होईल, अशी तीव्र इच्छा. हा, अशी तीव्र इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आता तो शांतच होत नाही, त्याला म्हणावं मुमुक्षु. नुसती इच्छा नाही, त्याच्याकरता तो प्रयत्न करतोय. आम्हाला इच्छा होते पण प्रयत्न आपण करत नाही. कीर्तन ऐकल्यानंतर खरंच वाटतंय हे आपण करायला पाहिजे बरं का, हे ज्ञान संपादन करायला पाहिजे. आता हे तासभर ऐकताना बरं वाटतं की हे करायला पाहिजे, खरंच आपल्याला संपादन करायला पाहिजे. कुठंपर्यंत? पायऱ्या उतरेपर्यंत. एकदा पायऱ्या उतरले की महाराज आज कुठं कीर्तन आहे तुमचं? तीव्र इच्छा नाहीये, तीव्र इच्छा पाहिजे. त्या तीव्र इच्छेचं वर्णन करताना असं वर्णन म्हणून तर महाराजांनी वर्णन केले. कशी तीव्र इच्छा निर्माण व्हावी? तृषा लागली या जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागो या जीवा. तृषा म्हणजे ताण. ताण कशाने भागते? पाण्याने. पाण्याशिवाय ताण भागू शकत नाही. पाण्याशिवाय. ताण लागल्यानंतर त्याचा जीव कासावीस होतो. जीव कासावीत होतो. तो म्हणतोय पाणी 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 आहे ते म्हणून तोंडाचं जातंय बरं का. घसा कोरडा पडतोय, तो पाण्याकरता एवढा प्रयत्न करतो, इकडं जा तिकडं जा इकडं जा. त्याला पाणी ताण लागल्यानंतर पाण्याशिवाय आता ती पूर्णच होऊ शकत नाही. तशी ज्याच्या अंतःकरणामध्ये आता ही इच्छा निर्माण झालेली आहे, ती अवस्था प्राप्त झाल्याशिवाय आता तो शांत बसू शकत. अशी तीव्र इच्छा मोक्षाची ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली त्याला म्हणावं मुमुक्षू. आणि अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे तोच ज्ञानाचा अधिकारी. भप नव्हे, भप म्हणून अधिकारी फार बोटावर मोजण्यासारखे आहेत बरं का. सगळे अधिकारी नाहीत आहेत. मग नाहीत का? मग येतात कसे हे? त्याच्याकरता आपण सुरुवातीलाच विचार मांडला. उत्तम, मध्यम, कनिष्ठ सांगितलं की नाही? उत्तम अधिकाऱ्यामध्ये हा मुमुक्ष आहे बरं का. म्हणून त्यांनी वर्णन केले. तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. ती ज्यास असेल तो मुमुक्षु. ही ज्याला इच्छा असेल तो मुमुक्षु. हे कधी कळेल? त्याच्या अंतःकरणावरून कळेल बरं का. त्याच्या क्रियेवरून कळेल. त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे, हे आपल्याला तशी कळणार नाहीये. म्हणून ज्ञान संपादन करण्याकरता एवढी तीव्रता अंतःकरणामध्ये लागते तर ज्ञान प्राप्त होतं. दे रे हरी पलंगावरी असं ज्ञान मिळत नाही. नशिबात असेल तर मिळेल, अजिबात मिळत नाही. प्रारब्धात असेल तर मिळेल नाही. तेवढी इच्छाच पाहिजे. तेवढी. त्या उपनिषदामध्ये कथा भाग आहे. एका राजाचा मुलगा नचिकेत बर का, आणि त्याला इच्छा निर्माण झाली. कथा आहे ती पूर्ण त्या उपनिषदामध्ये आलेली आहे. कोणत्या उपनिषदामध्ये?
काय सूरदास माहित आहे का? हा, कठो उपनिषद का कुठल्या तरी उपनिषदामध्ये आहे. आणि त्याला इच्छा निर्माण झाली मृत्यूचं रहस्य जाणून घेण्याची. मृत्यूचं रहस्य जाणून घेण्याचं. मग ते बापानं सांगितलं मला हे पाहिजे. ते म्हणले जा यमाकडे जा म्हणून. यमाशिवाय तुला कोणी सांगणार नाही. त्यानं सगळं सोडलं ना आणि ते निघालं, वनात गेलं आणि ध्यान मांडलं. मला यमाची भेट झाली पाहिजे, मला यमाची भेट झाली पाहिजे. एवढ्या तीव्रतेने बसला आणि यम त्याच्या समोर प्रगट झाला. बरं पाहिलं तर तरुण मुलगा, राजपुत्र. काय बाळ, काय इच्छा आहे तुला? स्वर्गाचं ऐश्वर देऊ, इंद्राचं राज्य भोगायचं आहे? नको म्हणला, मला मी आता राजपुत्रच आहे, राजाचा मुलगाच आहे, सर्व ऐश्वर माझ्याकडे आहे, मला भोगाची इच्छा नाही. म्हणजे नाही इथली नसेल रे, तुला मी स्वर्गातलं देतो ना. नाही म्हणले मला मृत्यूचं रहस्य जाणायचं आहे. नाही म्हणले तुला मी स्वर्गातला ऐश्वर येतो, इथल्यापेक्षा फार दिव्य आहे ते. त्यांनी त्याची परीक्षा पाहिली, खरंच त्याची तीव्र इच्छा आहे का? तीव्र इच्छा आहे का? अनेक विलोभनं त्याच्या समोर त्यांनी निर्माण केली, पण त्यानं काय आपला स्वभाव सोडला नाही. ते म्हणला मला यातलं काहीही नको, मला मृत्यूचं रहस्यच जाणायचं आहे, मला दुसरं काहीही जाणायचं नाही. शेवटी त्या यमाच्या लक्षात आलं आता याच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाल्या. आणि तीव्र इच्छा निर्माण झाल्यानंतर त्या यमाने त्याला मृत्यूचं रहस्य सांगितलं. बरं का, मृत्यूचं म्हणजे राजकुलामध्ये जन्माला आलेला राजपुत्र, वैभवामध्ये राहणारा, पण इच्छा निर्माण झाली मृत्यूचं रहस्य जाणण्याची. आणि जाणण्याकरता यमाकडे जा म्हणलं तर यमाकडे गेला. आणि त्या तळमळीने त्यांनी धावा केला, तो प्रगट झाला. बरं का, आणि प्रगट झाल्यानंतर त्याची परीक्षा पाहिली. परीक्षेला तो उतरला आणि जाणला हा मुमुक्षु आहे. सांगावं लागेल, मुमुक्षु असेल तर देव सांगतोच, किंवा देव त्याची व्यवस्था करतोच. देव त्याची तेवढी इच्छा निर्माण व्हावी लागते, तेवढी इच्छा निर्माण व्हावी लागते. खरंच मी यात निघालो तर माझी व्यवस्था होईल का? अजिबात होणार नाही तुझी. हा, तुम्ही त्या इच्छेने निघाला की तुम्हाला ते प्राप्त होईलच, ते प्राप्त होईलच. बरं का, नाथ महाराज जनार्दन स्वामींच्याकडे गेले त्या बालवयामध्ये. लोकांनी सांगितलं अशा शेख साधू जा तिकडे. तिथं गेले आणि गेले, त्यांनी चौकशी केली. म्हणजे स्वामी त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर जनार्दन स्वामींनी पाहिलं, तेजपुंज चेहरा दिसतो, हा बालक सामान्य नाही आहे. म्हणजे काय इच्छा आहे तुझी? काय नाही, मला गुरु करून घ्यायचं आपल्याला. मला गुरु करून घेणार तो? हो हो, मी सांगल, हो आपण जे सांगल ते मी ऐकणार. जा म्हणले त्या वनामध्ये जाऊन तपश्चर्या कर जा म्हणले. आणि त्यांना तपश्चर्याला वनामध्ये पाठवलं. जा म्हणल्यानंतर गेले. हो, आता हे मला वनात पाठवालेत, माझी तिथे व्यवस्था होईल का? हा, विचार केला नाही. जा म्हणल्यानंतर वनामध्ये गेले. वनामध्ये ध्यानाला बसले. तिथं ध्यानाला बसले. एक शेतकरी येत होता. त्या शेतकऱ्याने पाहिलं, म्हणले हा मुलगा तरुण दिसतो, रोज देवाचं ध्यान करतो, आपण ह्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणतो. रोज शेतकरी रोज ग्लासवर दूध घेऊन जायचा. बरं का, त्यानं काय सांगितलं नव्हतं मी ते येणार आहे मला दूध दे म्हणून. त्या शेतकऱ्याला वाटलं हे, आणि तो रोज दूध घेऊन जायचं. बरं का, त्याला म्हणजे इच्छा निर्माण झाली की पुढची व्यवस्था होते. व्यवस्था करून परमार्थ करावा हा भाग वेगळा. व्यवस्था करून परमार्थ करावा भाग वेगळा, आणि अवस्था प्राप्त झाली की व्यवस्था होते हा भाग वेगळा. बरं का, आणि एवढ्या तीव्रतेने तिने साधना केली. साधना करता करता त्या साधनेमध्ये एवढे तीव्रतेने ते बसले. आणि एक दिवशी तो शेतकरी दूध घेऊन गेला. दूध घेऊन गेल्याबरोबर त्या नाथ महाराजांच्या मागे फणा काढून असा भला मोठा साप. हे बघितल्यानंतर त्यांनी ओरडायला सुरुवात केली. बरं का,
ओरडल्याबरोबर नाथ महाराज समाधीतून भंग झाले. आणि पाहिलं म्हणजे काय झालं हो मामा, आजोबा काय झालं, का ओरडता हो, काय ओरडता म्हणजे? हो मोठा भलाच्या भला साप आला होता. कुठे म्हणले? गेला, आला हो, तुमच्या अंगाभोवत्याने होता. असं आला होता? माझ्या अंगाभोवत्याने होता. अंगाभोवत्याने येऊन सुद्धा मला काय केला नाही. मी सुटलो म्हणे आता. माझा आणि आता काळाचा संबंध राहिला नाही. काळाचा संबंध राहिला नाही अशी इच्छा निर्माण, त्यांचा भाव निर्माण झाल्याबरोबर तो नाग नव्हता, तो कृष्ण रूपाने प्रगट झाला बरं का. आणि कृष्ण रूपाने प्रगट झाल्यानंतर त्या शेतकऱ्यालाही दर्शन झालं नाथ महाराजांच्या बरोबर. एवढी तीव्रता लागते. एवढ्या तीव्रतेने ती साधना करावी. अशी तीव्रता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला म्हणावं मुमुक्षु. उगच कोणीतरी ज्ञानाचा अधिकारी नाही. जेवणाचा अधिकारी कोण? हा, ज्याला भूक लागली तो जेवणाचा अधिकारी. ज्याला भूक लागली नाही त्याला खाऊ घालू नये. खाऊ, ज्याला भूक लागली ना ते काय दिल ते खातय. भुकेला कोंडा, झोपेला झोप जर आलेली नसेल तर ते म्हणते अंतरूनच बरोबर नाही. डासच फार आहेत तुमच्या इथं, फॅनच नाही, गोंगाडाच फार आहे. अरे तुम्हाला झोप आली ना, तुम्हाला बाजारात सुद्धा झोप लागते. झोप आल्यानंतर कीर्तनात झोप लागतात. आता कीर्तनात टाळ वाजतात, पकवाज वाजतात, नाही का, तरी माणसं गाढ झोपतात. आणि कीर्तनात तिथं काय व्यवस्था असते, गादी असते, फॅन असतो का? झोपच तिथं ती यावी लागते. तिथं मग तिथं ती साधनाचा विचार केला जात नाही. झोपेचं तेवढं तिथं लक्षण घ्या, पण तिथं ते कीर्तनामध्ये झोप येणं हे आळसाचं लक्षण आहे बरं का. आळसाचं लक्षण आहे. आणि दुसरं त्याचं लक्षण सांगितलंय पापाचं लक्षण आहे. पापाचं लक्षण बरं का. आता आलं म्हणून ओघाने तुम्हाला सांगतो. त्याचं वर्णन केलंय. ती मायाच झोपेच्या रूपाने येते. ती काय विचार करते, हे जर कीर्तन ऐकल आणि कीर्तन ऐकून जर याची बुद्धी जर बदलली तर आमच्या वार्डातली संख्या कमी होईल. मायेच्या, बरं का. तुम्ही हे चाललेले वार्ड नव्हे. त्या मायेला वाटतं माझ्या प्रांतात लोक राहिले पाहिजेत. माझ्या प्रांतातून बाहेर जाता त्यांनी देवाला मानलं नाही पाहिजे, माझ्याच अंकित राहिलं पाहिजे. बायकोला वाटतं येणं माय बापाचं ऐकलं नाही पाहिजे, माझ्याच अंकित राहिलं पाहिजे. मग ती माया झोपेच्या रूपाने जाते. आणि त्याला कीर्तन ऐकून, ह्याने जर कीर्तन ऐकलं आणि ह्याने ठरवलं आता देव व्हायचं तर माझा मायेचं अस्तित्व राहणार. म्हणून ती झोपेच्या रूपाने येते असं वर्णन केलं. म्हणजे ते पापच आहे बरं का. म्हणजे परमार्थाला प्रतिबंधक पाप आहे. मग ते झोपेच्या रूपाने येतं, कधी कधी रोगाच्या रूपाने. तो का म्हणे पापे येते. तात्पर्य तीव्रता इच्छा अंतःकरणामध्ये पाहिजे. आणि तीव्रता इच्छा असेल तर तो ज्ञानाचा अधिकारी. म्हणून असं इथं मुमुक्षूचं लक्षण सांगितलेलं आहे. पुढे सांगतात की विवेक, वैराग्य, समाधिषटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे, म्हणून त्यास साधन चतुष्टय म्हटले आहे. विवेक असेल तर वैराग्य, वैराग्य असेल तर समाधिषटक, समाधिषटक संपत्ती असेल तर मुमुक्षुता. एकापेक्षा एक हे लागतं, पण भिन्न भिन्न आहेत. पण हे एकावरती एक लागतं, त्याच्या पुढे लागतं. म्हणून या चारीला मिळून साधन चतुष्टय संपन्न असा जो अधिकारी तो परमार्थाचा अधिकारी. म्हणून परमार्थाचे हे ज्ञान संपादन करण्याकरता, ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, क्षमाटी षटक संपत्ती पाहिजे आणि मुमुक्षुत्व पाहिजे. ही चार लक्षणं असतील तर तो ज्ञानाचा अधिकारी. याच्यातलं एखादं कमी असेल तर चालत नाही, ऍडजस्टमेंट नाही, तडजोड
नाही, हे पाहिजेच बरं का. हा, प्रपंच तडजोडीने केला जातो. हा, तडजोडीने केला जातो. ते सांगतात बघा, आमची मुलगी सर्व कामात चांगली आहे, हा, फक्त तिला स्वयंपाक करता येत नाही. ते लोक करतात, ठीक आहे आम्ही शिकवू, करा. आम्ही तिला शिकू, बाकी काम चांगलं करते, दिसायला चांगले आहे, हुंडा भरपूर द्याल्यात. शिकल्या चांगली. आता लोक म्हणतात आपल्याकडे आल्यानंतर ती शिकेलच ना. ती शिकत नाही, आपल्याला शिकवते. काय ऍडजस्टमेंट करून घेतलेलं आहे ना. हा, ताप होतो बरं का. हा, ते संपन्न पाहिजे, लक्षात ठेवा. पण परमार्थात असं हे सगळं पाहिजेच, तर त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. एरवी ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाचे अधिकारी फार कमी. म्हणून भगवंताला सांगावं लागलं. काय सांगावं लागलं? गुरुदास महाराज, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम व्यक्ती तत्वता. अर्जुना, लाखामध्ये एखादाच मला जाणणार आहे बरं का. हा, कौरव पांडवांचं युद्ध होतं. किती सैनिक होते? हा, दोन्ही मिळून 18 अक्षयणी म्हणजे किती झाले आताच्या भाषेमध्ये? काय गणित माहितीये का? असू दे, नंतर सांगा बघून कॅम्प्युटर वरती करून. हा, कॅल्क्युलेटर वरती. 18 काकरा, 18 अक्षयोनी, हा, एवढे होते. पण त्यात एकच अर्जुन निघाला जाणण्याकरता. 18 अक्षयोनी लोकाला भगवंतानी गीता सांगितली. सांगायला पाहिजे होती. एवढे लोक कुठं कीर्तन ऐकायला मिळतात होय? प्रवचन ऐकायला मिळतात? आता एवढे लोक होते म्हणजे देवानं सांगायला पाहिजे. देवाने त्या कोणाकडे फिरकूनही पाहिलं नाही, फक्त अर्जुनाकडेच देवाचं लक्ष होतं. एकच मुमुक्षू निघाला बरं का. म्हणजे एवढ्या रणांगणावरती 18 अक्षयोनी त्या लोकांमध्ये एक अर्जुन असेल तर आपल्या गावात किती असतील विचार करा तुम्ही. हा, विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी. म्हणून ज्ञानाचे अधिकारी फार कमी आहेत. पण अशा लक्षणाने संपन्न असेल तर त्याला ज्ञान प्राप्त होतं, एरवी प्राप्त होत नाही. असं मुमुक्षूचं लक्षण सांगितलं. बाकीचा विचार पुढच्या पाठात बघू.